नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मानवी जीवन आणि समाजावर साहित्य, वाङ्मय हे विविध प्रकारे आपला प्रभाव टाकण्याचं काम करत असतं. साहित्य हे मानवी जीवनाला एक वेगळी दिशा देण्याचं काम करत असतं, समाजामध्ये प्रबोधनाचं कार्य करत असतं. एकंदरीत मानवी जीवनाचा अविभाज्य घटक साहित्य आहे, वाङ्मय आहे. आणि म्हणूनच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या भारतातील एक थोर साहित्यिक, साहित्यरत्न, लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा थोडक्यात जीवन परिचय व जीवन कार्य समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 1920 साल होतं. या महाराष्ट्रातील एक थोर क्रांतिकारक फकीरा यांच्या जीवनामध्ये प्रचंड मोठा संघर्ष सुरू होता. फकीराची भयंकर अशी घोडदौड सुरू होती. एके रात्री फकीरा भरधाव वेगाने येऊन एका घराजवळ थांबतो. त्या रात्री फकीराने इंग्रज सरकारचा खजिना लुटलेला असतो. फकीरा घराजवळ येऊन थांबल्यानंतर घरातील आप्पा नावाच्या व्यक्तीला फकीरा हाक मारतो, परंतु घरामध्ये आप्पा नावाची व्यक्ती उपस्थित नसल्यामुळं एक स्त्री बाहेर येते, जिला सर्वजण अक्का या नावानं ओळखत असतात. अक्का फकीराला सांगते घरामध्ये एका लहान बाळाचा जन्म झालेला आहे. ही बातमी, ही वार्ता ऐकताच फकीरा इंग्रज सरकारच्या लुटीतील 2 ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटीत ओततो आणि म्हणतो, बाळ आणि बाळंतिणीची काळजी घ्या. तो क्रांतिकारक फकीरा आपल्या घोड्याला टाच मारून पुन्हा क्रांतीच्या दिशेने, क्रांतीच्या वाटेने, संघर्षाच्या वाटेने दौडू लागतो. फकीराने ज्या बाळासाठी इंग्रज सरकारच्या लुटीतील 2 ओंजळी सुरती रुपये दिले व ज्या बाळानं इंग्रज सरकारच्या लुटीची पहिली घुटी खाल्ली, ते बाळ म्हणजेच साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. अशा या साहित्य रत्नाचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. वडिलांचं नाव भाऊराव साठे, आईचं नाव वालुबाई साठे व अण्णाभाऊंचं पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे. अण्णाभाऊंचे त्यांच्या जीवनामध्ये 2 विवाह झाले. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव कोंडाबाई साठे व दुसऱ्या पत्नीचं नाव जयवंताबाई साठे. अण्णाभाऊंना 3 अपत्ये होती, 1 मुलगा व 2 मुली. मुलाचं नाव मधुकर व एका मुलीचं नाव शांता व दुसऱ्या मुलीचं नाव शकुंतला असं होतं. 1932चा कालखंड होता. 1932चं साल होतं आणि अण्णाभाऊंचं वय अवघं 11 ते 12 वर्षांचं होतं. दुष्काळाच्या परिस्थितीमुळे अण्णाभाऊंना आपला गाव सोडावा लागला व परिवारासह अण्णाभाऊंना मुंबईला जावं लागलं. मुंबईला गेल्यानंतर अण्णाभाऊ एका चाळीमध्ये राहू लागले व सुरुवातीला पोट भरण्यासाठी जगण्याचा संघर्ष करत असताना अण्णाभाऊंनी पडेल ते काम केलं. अण्णाभाऊंनी घरगडी म्हणून काम केलं, हॉटेलमध्ये काम केलं, अगदी बूट पॉलिश करण्याचं सुद्धा अण्णाभाऊंनी काम केलं. आणि या संकटांमध्ये अजून एका संकटाची भर म्हणून अण्णाभाऊ अवघे 14 वर्षांचे असताना त्यांचे वडील भाऊराव साठे यांचा मृत्यू झाला व अण्णाभाऊंच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आणि सर्व कुटुंबाची जबाबदारी अण्णाभाऊंच्या खांद्यावरती येऊन पडली. अण्णाभाऊ मुंबईमध्ये गिरणी कामगार म्हणून काम करू लागले आणि आपल्या सर्व कुटुंबाला सांभाळू लागले, जीवनाचा संघर्ष करू लागले आणि त्यांनी हा जीवनाचा संघर्ष, जगण्याचा संघर्ष जिंकलेला सुद्धा आहे. आपण अण्णाभाऊंना साहित्यरत्न या नावानं ओळखतो, परंतु अण्णाभाऊंचं शिक्षण हे फार कमी झालेलं आहे. म्हणजे अगदी अण्णाभाऊंची शाळा ही 1.5 दिवसांची शाळा झालेली आहे.
आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडू शकतो, एवढा मोठा साहित्यिक परंतु त्याची शाळा ही फक्त 1.5 दिवसाची का? आपण याचा थोडक्यात शोध घेण्याचा प्रयत्न करूया. शाळेचा दुसरा दिवस होता. अण्णाभाऊ वर्गाच्या बाहेर बसून शाळा शिकत होते, शिक्षण घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होते. आणि त्यावेळेस त्यांचे मास्तर होते कुरुंदवाडचे कुलकर्णी मास्तर. आणि अचानक अण्णाभाऊंची काही चूक नसताना कुरुंदवाडचे कुलकर्णी मास्तर अण्णाभाऊंना तुक्या म्हणतात आणि रागाने छडी फेकून मारतात. आता त्या कुरुंदवाडच्या कुलकर्णी मास्तरांनी अण्णाभाऊंना छडी फेकून का मारली? कारण जर ते कुलकर्णी मास्तर अण्णाभाऊंच्या जवळ गेले असते आणि जवळ जाऊन छडी मारली असती तर त्या कुलकर्णी मास्तरांचा स्पर्श छडीला झाला असता, छडीचा स्पर्श अण्णाभाऊंना झाला असता. म्हणजे एका सवर्णाचा स्पर्श छडीला झाला असता, छडीचा स्पर्श एका शूद्राला झाला असता आणि त्यामुळे त्या कुलकर्णी मास्तरांना विटाळ झाला असता. असा विचार करून त्या कुलकर्णी मास्तरांनी कोणतीही चूक नसताना अण्णाभाऊंना छडी फेकून मारली. परंतु ज्यावेळेस छडीचा मार अण्णाभाऊंनी खाल्ला त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये विचारांचं काहूर उठलं. आपण कोणतीही चूक केली नाही, आपण कोणताही गुन्हा केला नाही, तरी सुद्धा मास्तरांनी आपल्याला मारलं. हा आपल्यावरती झालेला अन्याय आहे आणि हा अन्याय आपण सहन करायचा नाही. या अन्यायाचं उत्तर द्यायचं असं अण्णाभाऊंनी ठरवलं. असा अण्णाभाऊंनी दृढ निश्चय केला व ते शाळेतून निघून गेले. शाळेला जो रस्ता जात होता तो पांदीतून जात होता. अण्णाभाऊ त्या पांदीच्या रस्त्यावरती 2 मोठे दगड घेऊन उभे राहिले. शाळा सुटली. कुलकर्णी मास्तर त्याच पांदीच्या रस्त्याने येऊ लागले. कुलकर्णी मास्तर जवळ आले आणि अण्णाभाऊंनी 2 मोठे दगड भिरकावले आणि कुलकर्णी मास्तरांना खाली पाडले. आणि कुलकर्णी मास्तरांना जाऊन सांगितलं, मी फकीराच्या विचारांचा वारसदार आहे, अन्याय सहन करणार नाही. आणि अशा प्रकारे अण्णाभाऊंची शाळा ही फक्त 1.5 दिवसांची झाली. अण्णाभाऊंची शाळा जरी 1.5 दिवसांची झालेली असली तरी त्यांनी आभाळापेक्षाही मोठं, आभाळापेक्षाही अफाट असं साहित्य निर्माण केलेलं आहे. अण्णाभाऊंच्या बद्दल बोलताना कुसुमाग्रज म्हणतात की एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपण जी सक्रियता जोपासलेली आहे व अनुकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही एवढे निष्क्रिय झालेलो आहोत, हे बघून मला पृथ्वीच्या पोटामध्ये गडप व्हावं असं वाटतंय. कुसुमाग्रजांच्या या विधानांवरून आपल्याला अण्णाभाऊ आणि अण्णाभाऊंच्या साहित्याची महानता लक्षात येते. अण्णाभाऊ ज्या वेळेस गिरणीमध्ये गिरणी कामगार म्हणून काम करत होते त्यावेळेस त्यांना चित्रपटांचा छंद लागला. ते चित्रपटांचे पोस्टर मुंबईमध्ये लावत असत, चिटकवत असत आणि यात त्यांच्या छंदामुळं त्यांना साक्षर बनवलं. आणि साक्षर बनल्यानंतर अण्णाभाऊंनी लिखाणाला सुरुवात केली, लिहायला सुरुवात केली. परंतु अण्णाभाऊंनी आयुष्यभर कल्पनावादावरती लिहिलं नाही. अण्णाभाऊंनी आयुष्यभर स्वर्ग नर्क या गोष्टींवरती लिहिलं नाही. अण्णाभाऊंनी आयुष्यभर दैववादावरती लिहिलं नाही, तर अण्णाभाऊंनी जीवनभर वास्तववादावरती लिहिलेलं आहे. अण्णाभाऊंनी मनोरंजन करणारं साहित्य लिहिलं नाही, तर गाव कुसाबाहेर राहणारा संघर्ष करणारा माणसाचं साहित्य त्यांनी मराठी वाचकांसमोर आणलं. आणि म्हणूनच त्यांनी आपल्या समोर फकीराचा संघर्ष मांडला. वारणेच्या खोऱ्यात वारणेचा वाघ, चित्रा, चंदन, वैजयंता, आवडी, वैर, गुलाम यांसारख्या कादंबरीतून अण्णाभाऊंनी सामान्य माणसाचा संघर्ष मराठी माणसाच्या समोर, या संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर मांडला. पांढरपेशी संस्कृती असलेली कादंबरी ही कादंबरी अण्णाभाऊंची कादंबरी नाही, तर
जगण्याचा संघर्ष सांगणारी कादंबरी ही कादंबरी अण्णाभाऊंची कादंबरी आहे. विश्ववंदनीय छत्रपती शिवरायांचा इतिहास या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये अनेक अभ्यासकांनी, अनेक संशोधकांनी आपल्याला सांगितलं आहे, आपल्यासमोर मांडलेला आहे. परंतु विश्ववंदनीय छत्रपती शिवरायांचा इतिहास भारताच्या बाहेर रशियामध्ये ज्यांनी सांगितला ते आहेत साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊंनी या महाराष्ट्रातील माणसाला अनेक क्रांतिकारी विचार दिलेले आहेत. अण्णाभाऊ म्हणतात, ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकरी कामगाराच्या तळ हातावरती तरलेली आहे. अशा या अण्णाभाऊंनी प्रचंड असं साहित्य लेखन केलेलं आहे. अण्णाभाऊंनी 35 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, 13 कथासंग्रह लिहिलेले आहेत, 14 लोकनाट्ये लिहिलेले आहेत, 3 नाटकं अण्णाभाऊंनी लिहिलेली आहेत आणि एक प्रवास वर्णन अण्णाभाऊंनी लिहिलेलं आहे. अण्णाभाऊंनी साहित्य क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं योगदान दिलेलं आहे. परंतु त्याचबरोबर सामाजिक राजकीय चळवळींमध्ये सुद्धा अण्णाभाऊंनी मोठं योगदान दिलेलं आहे. स्वातंत्र्य चळवळ असू द्या, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असू द्या, गोवा मुक्ती संग्राम, त्याचबरोबर कामगारांची चळवळ, या सर्व चळवळींमध्ये अण्णाभाऊंनी मोलाचं योगदान दिलेलं आहे. आणि ज्या वेळेस आपण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा विचार करतो त्या लढ्यामध्ये तर अण्णाभाऊंचा सिंहाचा वाटा आहे. अशा या थोर साहित्यिकाचा मृत्यू 18 जुलै 1969 रोजी झाला. आज या समाजामध्ये, या महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊ जरी नसले तरी साहित्याच्या माध्यमातून त्यांचे विचार मराठी माणसांपर्यंत पोहोचत आहेत व भविष्यासाठी त्याला मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरत आहेत. आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.